अय बकासूर, ए जाग, तू बकासूर, तुझा बॉयफ्रेंड बकासूर निघ. तू आहे का मम्मी? मला वाटलं दीदी आली सकाळ. शानपणा बाद झाला. उठ आणि खाली जा, ते मंडपवाले आले. मम्मी पप्पांना पाठव खाली. पप्पा ऑलरेडी खालीच आहे. त्या मंडपवाल्याकडे माणसं कमी आहे. जा, त्यांना मंडप बांधू लाग. जा. थोड्यासाठी सिव्हिल इंजिनियर बनवला का मला? जातो का अजून एक लात भरू? बायकांमध्ये काय काम आहे रे तुझं? अगं मम्मी पाणी तरी पिऊ दे ग. नाही नाही, जा दीदीची मेहंदी काढून दे. तिची मेहंदीवालीने ऐन टायमाला कॅन्सल केलं. मूर्ख कुठली. मम्मी मला मेहंदीचा म तरी येतो का? मी कशी मेहंदी काढणार दीदीच्या हातावर? ते मला काय माहित नाही. मेहंदी काढून दे, जा पटकन. राकेशचं सुरेश झालं, मला नको बोलू मग. थांब, कुठे चालला? आई वॉशरूमला तरी शांततेत जाऊ दे ग. काही जाऊ नको. आधी मला तुझं क्रेडिट कार्ड दे, थोडे पैसे लागतात. मला माहित होतं तुम्ही हेच करणार आहे. आधी माझा जीव खाल, नंतर माझ्या बँक अकाउंटचा जीव खाल. म्हणून मी ना खूप आधीपासून जार ॲपमध्ये सेव्हिंग करायला सुरुवात केली होती, ज्यात ऑटोमॅटिकली सेव्हिंग 24 कॅरेट गोल्डमध्ये कन्वर्ट होतं आणि काढायला पण इझी आहे ना. जाऊ दे मला. तुझा लग्नाचा ड्रेस घेऊन ये जा. आता माझा लग्नाचा ड्रेस कशाला लागतोय आई तुला? ते मामाचा मुलगा त्याचे कपडे आणायचा विसरलाय. अगं मी माझा लग्नाचा ड्रेस त्याला देऊ तर मी काय घालू लग्नात?